गुड आफ्टरनून. चल आवाज येतोय का बघा. आपण स्टेट फॉर्मेशन बघत होतो बघा. आपण स्टेट फॉर्मेशन काय प्रकारचं आहे अर्ली मिडिवलच्या काळातलं. मग त्याच्यानंतर मग आपल्याला जे बघायचं काय म्हणतात अरेबियन जे काही कॉन्क्वेस्ट आहे किंवा कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने आलेले आहेत किंवा अल्बेनियन अकाउंट आपल्याला बघायचं. काल आपण स्टेटपर्यंत आलेलो होतो बघा. स्टेटच्या गोष्टी आपण समजून घेऊ. स्टेट फॉर्मेशन त्यामध्ये आपण व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह त्यामधले पाहिलेले आहेत बघा. कोणत्या कोणत्या प्रकारचे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला त्यामध्ये आहेत ते दिसतं बघा. ओके, ते बघूयात आपण आता. त्यात आणखी काय राहिलेला जो भाग आहे तो बघूया बघा. काय म्हणता येईल बघा. स्टेट फॉर्मेशन मध्ये कॅरेक्टर प्रॉलिफरेशन ऑफ लिनिएज, त्यामध्ये आपल्याला जो काय भाग आहे तो काय म्हणता येईल तर प्रॉलिफरेशन ऑफ लिनिएज म्हणजे वंशावळ पण आपल्याला त्यामध्ये महत्त्वाची असणार दिसते किंवा अनुवंशात्मक कसं आलेलं आहे स्टेट तेही पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. इमर्जन्स ऑफ रुलिंग फॅमिलीज इन द रिजन provided the scope for the mobilization as evident from the land grants of the periods. म्हणजे भूमिदानातनं आपल्याला काही गोष्टी आलेल्या दिसतात बघा. भूमिदान आणि त्यातनं सुद्धा राज्य निर्मिती झालेली दिसते. भूमिदान आणि त्यातून राज्य निर्मिती घडून आलेली दिसते. भूमिदानातनं राज्य निर्मिती घडून आलेली दिसते. The viewpoint that disintegration of centralized state structure led to a crisis or the emergence of feudal polity. सरंजामी राजकीयता पण आपल्याला त्या ठिकाणी असणार दिसते बघा. feudal polity and has been contradicted by some scholars who feel that early medieval period was carried by establishment local and regional states. अर्ली मिडिवल मध्ये काय म्हणतात स्थानिक आणि प्रादेशिक आपल्याला राज्य दिसतात बघा. स्थानिक आणि प्रादेशिक राज्य संस्था असणाऱ्या दिसतात बघा. स्थानिक आणि प्रादेशिक राज्य संस्था रिजनल स्टेट्स which arose due to the proliferation of local ruling clan, their transformation into local states and regional structures. मग आपल्याला त्यात काय बघायचं आहे बघा. कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत आपण ते बघूया बघा. कुठल्या कुठल्या त्यामध्ये आलेला भाग आहे तो. तर काय म्हणतात की 3ऱ्या ते 6व्या शतकामध्ये आपल्याला काय दिसतं स्टेट जे आहे ते की प्रादेशिक आणि स्थानिक राज्य आपल्याला दिसतात. त्याचबरोबर हा जो घटक आहे फेनॉमेना इज कॅरेक्टर बाय द ट्रेट ऑफ अर्ली मिडिवल इंडिया अँड अंडरलाइंग फीचर ऑफ द लोकल स्टेट फॉर्मेशन वॉज द राइज ऑफ रुलिंग lineage in different region. However, the political system was monarchical. स्टेट फॉर्मेशन जे होतं ते राजेशाही पद्धतीची राज्य निर्मिती होती बघा. त्यात आपल्याला जे 3 फ्युडल आपण बघतोय त्याच्याबरोबर मेंटेनन्स ऑफ ब्राह्मणिकल इथॉस व्हॅलिडेटेड द मोनार्कियल सिस्टम ॲज इसेन्शियल फॉर द मेंटेनन्स ऑफ द पॉलिटिकल ऑर्डर अँड इज ऑल्सो रिगार्डेड ॲज अ वर्ण सिस्टम इंडिस्पेन्सिबल फॉर द प्रिझर्वेशन ऑफ सोशो पॉलिटिकल ऑर्डर. काय सोशो द वर्णसंकर कॉन्सेप्ट यातनं एक स्तरीकरण आलं. वर्णसंकरातनं एक वेगळ्या प्रकारचं स्तरीकरण आपल्याला आलेलं दिसतं. वर्णसंकर कॉन्सेप्ट ॲक्सुनेटेड द प्रोसेस ऑफ स्ट्रॅटिफिकेशन व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल. स्तरीकरण जे आहे ते अशा पद्धतीनं खालून वर वरून खाली किंवा समांतर. सोशल मोबिलिटी सामाजिक गतिमानता बी त्या ठिकाणची असणारी दिसते. has also took place through the descent of fishing up within the group and communities. The ascription of Kshatriya status by the social categories was means to get sanction for the political authority. बरोबर. The 3 important attributes of state formation in this period. The ideology for endorsement of monarchy. राज्य निर्मितीमधला महत्त्वाचा जो घटक आहे बघा विचार प्रणाली जी राजेशाहीची असणारी दिसते बघा. राजेशाही प्रणीत असणारी विचार प्रणाली. काय राजेशाही प्रणीत असणारी विचार प्रणाली. विचार प्रणाली. दुसरं अप्रोप्रिएशन ऑफ ॲग्रिकल्चर सरप्लस शेतीतलं अतिरिक्त उत्पादन. शेतीतलं अतिरिक्त उत्पादन ही आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. शेतीतील अतिरिक्त उत्पादन. इमर्जन्स ऑफ हायरार्कियल सिस्टम
उतरणीची व्यवस्था याचा उदय, उतरंडीची व्यवस्था याचा उदय, त्यामध्ये काय म्हणता येईल की उदय, यामध्ये जो आहे तो हेजिमनी अँड सबज्युगेशन, म्हणजे काय वर्चस्ववादी आणि दुय्यमीकरण पण असणार, त्याला जर आपण उतरण म्हणतो ना, एक वरिष्ठ आहे आणि बाकीचे कनिष्ठ आहेत किंवा त्याच्या खाली कनिष्ठ आहे, त्याला जर आपण काय म्हणतो की बाबा हायरार्की उतरंड असते बघा. ब्युरोक्रॅटिक पण आपल्याला हायरार्की दिसते बघा. हायरार्कीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी दिसतात, त्यातली ही हायरार्की आपण बघतो. पुढचं काय बघा, द राईज ऑफ स्टेट सिस्टम हॅड सेव्हरल इम्प्लिकेशन फॉर द लोकॅलिटीज. त्यामध्ये सोशल ग्रुप्स आहे. इट ब्रॉट अबाउट द डिसइंटिग्रेशन ऑफ सोशल सिस्टम comprising of non-stratified communities and create a distinctive categories of ruling group. Thus, the formation of state in regional and social context was made to the division within the social group. सामाजिक घटकामध्ये विभाजन आपल्याला झालेलं दिसतं, त्यातनं आपल्याला प्रादेशिक आणि स्थानिक राज्य निर्मिती झालेली दिसते. डेव्हलपमेंट ऑफ सिस्टम मार्क बाय द हायरार्कियल रिलेशन बेस्ड ऑन द एलिमेंट ऑफ अथॉरिटी अँड सबजेक्शन अँड द अथॉरिटी, यामधनं आपल्याला काही गोष्टी आपल्याला आलेल्या दिसतात बघा. म्हणजे हे आपण सगळं बघत असताना आपल्याला गोष्टी ह्या कळायला पाहिजेत बघा. काय काय आपण बघतोय किंवा कोणत्या कोणत्या ज्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला पाहिजे, त्यातनं येणारे प्रश्न काय आहेत तेही आपण समजून घेतलं पाहिजे बघा. काय येणारा जो घटक आहे तोही आपल्याला या ठिकाणी समजून घेतला पाहिजे बघा. काय समजून घेतला पाहिजे. चला आपण आता पुढचा जो घटक आहे तो पाहूयात बघा आपण आता. अर्ली मिडिवल स्टेट्स आपण सगळं बघितलेलं आहे. त्यातलं आपण सुरुवातीचं काय सोशल मोबिलिटी अँड पोझिशन ऑफ वुमन पण आपण बघितलेलं आहे. पोझिशन ऑफ वुमन काय हायरार्कियल पॉलिटिकल स्ट्रक्चर दिसतं. नेचर ऑफ पॉलिटीमध्ये हायरार्कियल पॉलिटिकल स्ट्रक्चर. त्याचबरोबर आपल्याला 3 स्टेज फ्युडॅलिझम आहे, सिगमेंटरी स्टेट आहे, ते आपण बघूयात आपण. ठीक आहे. त्याच्यानंतरचा भाग काय बघा, याच्यात काय दिलं आहे का बघा आणखी स्टेट बद्दल. हे बाकीच्या डायनेस्टी दिले, पाला आणि राष्ट्रकूट आहे किंवा प्रतिहार आहे, ज्या काळातले ते घराणे, त्यातल्या काही घराण्यांची माहिती, त्याच्या आधारे राजकीयता समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला. Dharmapal was quick to recover. He took advantage of this and made his suzerainty to capture the Kannauj and place his own important states of North India. He managed to capture Kannauj and place his own nominee on the throne. He held a great imperial assembly in the presence of large number of vassal kings at Kannauj. In this assembly, he consecrated himself as the overlord of the whole of northern India. At this time, Dharmapal's suzerainty was accepted in areas covering central Punjab, probably extended up to the Sindhu, Kangra Valley, East Punjab, Jaipur, Malwa, probably Berar. Inferred from the list of vassal chiefs, vassal म्हणजे प्रादेशिक जे आहेत ते प्रमुख. मग धर्मपालाचा असलेला असणारा नागभट्ट म्हणजे प्रादेशिक सत्तांचा असणारा संघर्ष कशा प्रकारचा होता आपण बघूया. याच्यामध्ये पॉलिटी ओरिएंटेड किंवा स्टेट फॉर्मेशन काय म्हणलेलं आहे, अप्रोचेस स्टडी द अर्ली मिडिवल पॉलिटी. अप्रोचेस म्हणजे दृष्टिकोन काय आहेत जे अर्ली मिडिवल पॉलिटी आपल्याला समजून घेता येऊ शकतो. अर्ली मिडिवल पॉलिटी समजून घेण्यासाठी काय काय बाबा हिस्टोरियननी काय काय सांगितलं आहे. अर्ली मिडिवल इंडिया हॅज बीन डिस्क्राइब्ड बाय हिस्टोरियन लार्ज ॲज अ डार्क फेज ऑफ Indian history characterized only by the political fragmentation and cultural decline. Such characterization being assigned to it, this period remained by and large a neglected one in terms of historical research. We owe it completely to new research in the recent decades to have brought to light the many important and interesting aspects of this period. Fresh studies have contributed to the removal of the notion of dark age attached to this period by offering fresh perspective. नवीन काय दृष्टिकोनातनं या काळातल्या अर्ली मिडिवल पॉलिटीमध्ये बघूयात बघा आपण काय निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह बघण्यापेक्षा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह काय दिलेला आहे का तो आपण आता बघूयात बघा. मार्क्स हर्मन कुल्के काय म्हणतात, हिस्टोरियन रिलाइंग ऑन द हायपोथेसिस हॅव डिस्क्राइब्ड पॉलिटी
in medieval as a traditional or the oriental despotic, derived from the Marx. Hermann Kulke point out that Marx's model of oriental despotism was an outcome of occidental prejudice against the alleged oriental despotism. म्हणजे पाश्चिमात्य लोकांनी पूर्वेकडच्या जो काही त्यांचा पूर्वग्रह दिसत होता त्यातनं ह्या पॉलिटीबद्दल सांगणं म्हणजे त्याला ओरिएंटल डिस्पोटिझम म्हणलेलं आहे. पौरात्य असणारा जो काही वाद आहे किंवा पश्चिमेच्या लोकांनी पूर्वेकडच्या लोकांसोबत आपल्याला काही विचार केलेला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो बघा. ओके, त्याच्यामधलं बघा काय other assumption underlying most of the recent work in this period. मग काय काय त्याच्यामध्ये आहे बघा, कुठलं घटक आपण समजून घेऊ बघा, काय काय त्याच्यामध्ये दिसतंय. That envisages possibility of change as opposed to the previous approach of changelessness. म्हणजे राजकीयता काहीच प्रकारे बदलू शकत नाही, राजकीयता काहीच प्रकारे बदलू शकत नाही ही जी मानसिकता होती त्याला धक्का बसून नवीन अप्रोचेस आपल्याला याचा अभ्यास करण्यासाठी आलेला दिसतो बघा. अभ्यास करण्यासाठी नवीन एक अप्रोच त्यातनं बिल्डअप झालेला दिसतो बघा. ओके, नवीन एक अप्रोच त्या ठिकाणचा आलेला दिसतो आपल्याला. ओके, आपण आता बघूया बघा काय काय आपल्याला सांगितलेलं आहे, कशा पद्धतीचं आहे. काय म्हणा, चेंज अकॉर्डिंग टू द हिस्टोरियन्स डिस्क्राइब द इम्पेरियल मॉडेल. म्हणजे प्रत्येक अभ्यासकानुसार आपल्याला वेगवेगळा आपल्याला घटक आलेला दिसतो. प्रत्येक अभ्यासकानुसार आपल्याला काय म्हणता येईल की तो अप्रोच चेंज झालेला दिसतो. अप्रोचेसमध्ये काय चेंजेस झाले तर अभ्यासकाचे जे अभ्यास करण्याच्या दृष्टी आहे, त्याची साधनं आहेत त्याच्यानुसार काय म्हणता येईल की त्याच्या अप्रोचेसमध्ये चेंज झालेला दिसतात. अपोज टू द प्रिव्हियस अप्रोच ऑफ चेंजलेसनेस ऑफ इंडियन पॉलिटिक्स, the first kind of model with the assumption of change is perhaps the imperial model or the centralized state model. Change, according to the historian subscribing to the imperial model, was thus conceived in terms of dynastic change as well as the change in the size of suzerain territory. The making of early medieval India, B.D. चट्टोपाध्यायांचं पुस्तक आहे बघा. हे पुस्तकाचं नाव लिहून ठेवा, B.D. चट्टोपाध्याय. काय द मेकिंग ऑफ, पुस्तकाचं नाव लिहून ठेवा. हा प्रश्न विचारला जोड्याला, अर्ली मिडिवल इंडिया. 100% हा प्रश्न विचारायला पाहिजे. पुस्तकाचं नाव आणि ऑथर, मेकिंग ऑफ अर्ली मिडिवल. द अर्ली मिडिवल पीरियड was therefore understood within this model as a negative change towards a state of instability as opposed to the norm of centralized unitary state. This approach is also therefore not very helpful in gaining insights into the process involved in the state formation during the period under the study. This is because it does not go much beyond a description of military conquest and dynastic history into the more crucial structural issues. This approach, which was mainly adopted by the nationalist Indian historians, also fraught with the dangers of communal interpretation of Indian history. त्यामध्ये हिंदू पॉलिटिकल ऑर्डर म्हणून आहे का त्याच्यामध्ये, म्हणजे जमातवादी आपल्याला दृष्टिकोन जो आहे तोही आपल्या या ठिकाणी काय वापरलेला आहे किंवा कशा पद्धतीने त्याच्याकडे ते बघितलेलं हे समजून घेतलं पाहिजे आपण. पुढं काय, अनदर मॉडेल विच बेस अपॉन द चेंज इज इंडियन फ्युडलिझम मॉडेल. आणखी एक आहे आता पहिलं जे आपण बघू, इंडियन फ्युडलिझम मॉडेल. भारतीय सरंजामी याच्यावर असणार, भारतीय सरंजामी. भारतीय सरंजामशाही. This model needs to understood seriously as a turning point in the historiography of the periods. इतिहास लेखन प्रक्रियेतच ह्याच्यातनं अंडरस्टँडिंग जे आहे त्याच्यामध्ये चेंज झाला.
This is because change during the early medieval period was explained in this model, representing a transform economic system and the interrelatedness between the social and political formation. The emergence of hierarchical structure during this period as exemplified in the Samanta system. त्यालाच काय सामंत व्यवस्था पण म्हणलेलं आहे बघा. सामंत व्यवस्था is used by historians following the feudalism approach to explain the hegemony and dominance of the early medieval states through suppression and the exploitation. Suppression and the exploitation. D.D. Kosambi was the first to provide a conceptual definition of Indian feudalism. काय कन्सेप्च्युअल संकल्पनात्मक व्याख्या आपल्याला दिली असते भारतीय सर कोणी D.D. कोसंबीने संकल्पनात्मक व्याख्या भारतीय सरंजामशाहीची दिलेली. In subsequent year, the most important contribution toward the understanding of this period through the feudalism approach was in the writing of R.S. Sharma. In the writing of R.S. Sharma. The basis of Sharma argument was evidence that revealed ever increasing number of land grants made to the Brahmin. भूमिदानामध्ये जास्त वाढ झाली ब्राह्मणांना देण्यात. Religious institution since the early centuries of Christian era and also to the government of Basel later on. Sharma pointed out to the fact that the grantees were being endowed with more and more immunities and they increasingly encroached to communal village land which led to the exploitation of the peasantry. शेतकऱ्यांचं शोषण पण त्यात आलं आणि त्यातनं काय आणलं जातं आपल्याला की एक सरंजामशाही आली त्यातनं फ्युडल पॉलिटी आपल्याला आलेली म्हणजे फ्युडल मॉडेल ऑफ स्टेट्स. The situation according to him was the further aggravated by the decline of urbanism and the trade, particularly foreign trade. Another factor was the paucity of coin. Thus, economically, this period was characterized by him as one of the decay and decline. He described the period in political terms as one which saw a continuous process of fragmentation and the decentralization विकेंद्रीकरण आणि फ्रॅगमेंट म्हणजे काय तुकड्या तुकड्यांमध्ये आपल्याला असणारी caused by the widespread practice of granting big and small territories to feudatories and officials who established their control over territories and emerged as independent potent. The crux of this argument, therefore, is that the feudal polity emerged from the gradual breakdown of centralized bureaucratic system. सरंजामी असणारी राजकीयता कशी निर्माण झाली तर केंद्रित असणारी जी राजकीय व्यवस्था आहे किंवा नोकरशाही व्यवस्था ती भंग पावायला लागली आणि मग आपल्याला फ्युडल पॉलिटी त्या ठिकाणी त्याला रिप्लेसेबल म्हणून आलेले दिसते. म्हणजे केंद्रित असणारी सत्ता विखंडित व्हायला लागली आणि मग प्रादेशिक किंवा ब्युरोक्रॅटिक आपल्याला आलेली सत्ता ह्या ठिकाणी दिसते. Mauryan state जसे होतं. The system of assignment of land gradually became the widespread in the early medieval period and was tied up with the transfer of the rights of administration of the centralized state as well as its rights over sources of revenue. This process gradually led to the corroding of authority of the states and resulted in the erosion of sovereignty. This construct drew criticism from scholars like D.C. Sarkar, Dipesh Chandra Sarkar म्हणलेलं आहे. Dipesh Chandra Sarkar made to Brahmana and religious institution. Another proponent of feudal polity model, B.N.S. Yadav, endeavored to provide the new evidence of an increasing practice of land grants to military officers during the post-Gupta period and for restriction on the mobility of peasant. Yadava influenced by the writing of Mark Bloch. B.N.S. यादव यांचं जे लेखन आहे ते मार्क ब्लॉक आणि मॅक्स वेबर यांच्या लेखनाचा प्रभाव त्याच्यावरती असलेला दिसतो. त्यांच्या लेखनाचा त्यावरती प्रभाव असलेला दिसतो. Shifted emphasis toward the political aspects of feudalism. For him, the most important feature of Indian feudalism was the सगळ्यात इंडियन फ्युडलिझम मधलं काय
सामंत व्यवस्था ह्या फ्युडल स्टेटमध्ये असलेली दिसते. और इंडिपेंडेंट नेबरिंगशिप विच रोज टू प्रॉमिनन्स इन द 600 ॲट द रॉयल कोर्ट. काय त्यामध्ये काय, द टेरिटोरियल आस्पेक्ट्स ऑफ कंट्रोल वॉज नो लॉंगर इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू VNS यादव. सच एम्पायर द बेस्ट ट्रिब्युटरी superstructure and therefore lacked solidarity, stability and the political unity. स्थिरता नाही, राजकीय युक्ता नाही, त्याबरोबर असणारा बाकीचा घटक आपल्याला ठिकाणी दिसतो. फ्युडलिझम मॉडेल आउटलाईन अबाउट मेट विथ अ लॉट ऑफ क्रिटिसिझम ओव्हर द इयर्स. अनेक टीका त्या फ्युडलिझम मॉडेलवर आपल्याला झालेल्या दिसतात. बीडी चट्टोपाध्याय हॅज क्वेश्चन द थिअरी ऑफ अर्बन डिके. त्यातनं बीडी चट्टोपाध्यायने अर्बन डिके म्हणजे काय, नागरिक काय प्रकारची परिस्थिती आलेली आहे त्याच्यावर काही टीका करण्याचा प्रयत्न केलेला किंवा टीका केलेली दिसते. त्यामध्ये काय, रिजेक्टिंग ऑफ द 3 स्टेज. मग आपल्याला काय दिसतं बघा, फ्युडल मॉडेलमध्ये काय बघा, इंडियन फ्युडलिझम आपण बघतोय. त्यामध्ये 300 ते 600 मध्ये फ्युडलिझमचं काय स्ट्रक्चर आहे, 600 ते 1000 मध्ये काय, 1000 ते 1200 या तिन्ही टप्प्यामध्ये इंडियन फ्युडलिझम हा कॉन्सेप्ट कसा डिराईव्ह झालेला आहे किंवा कसा तो कन्सेप्ट होत गेलेला किंवा असा तसा प्रभाव पडलेला बघायला पाहिजे. पोस्ट गुप्ता पिरियड, अ व्हेरी इसेन्शियल प्रिमाइस ऑफ द फ्युडलिझम आर्ग्युमेंट. दट शार्पेस्ट criticism has come from the Harbans Mukia, question the very existence of Indian feudalism. He pointed out that in the European context, feudalism emerged due to change in the society. फ्युडलिझम मधनं समाजामध्ये काही बदल आपल्याला झालेले. तर भारतामध्ये सरंजामशाही आली आणि त्यातनं स्टेट ॲक्शन एक्सपेशली लँड ग्रँट, त्यातनं काय भूमिदान पण आपल्याला त्या भारतीय सरंजामशाही सोबत आलेलं. इज रेज्ड आउट वेदर such a complex socio-political structure as feudalism can be established through the administrative and the legal procedure. The Mukhia also raised question about the several other essential in the concept of Indian feudalism, such as serfdom. He argued that Indian peasantry has been characterized predominantly as free, like Mukhia or Harbans Mukhia or V.D. Chattopadhyay. Double doubts whether the administrative measure can bring in socio-economic or socio-political formation. मग त्या फ्युडल मॉडेलमधनं किंवा लँड ग्रँट्समधनं सामाजिक राजकीय निर्मितीमध्ये पण काही चेंजेस झाले त्याच्यावर शंका आपल्याला हर्बन्स मुखिया आणि बीडी चट्टोपाध्याय प्रश्न उभा करताना दिसतात. इफ द लँड असाइनमेंट मेड बाय द स्टेट वीकन द पॉवर ऑफ स्टेट. म्हणजे एखाद्याला भूमिदान करणं म्हणजे काय, राज्य संस्थेनं भूमिदान केलं याचा अर्थ राज्य संस्थेची पॉवर कमी झालेली आहे का, असा त्याच्यातनं अर्थ लागतो का, हे पण बघायला. म्हणजे आता आपण म्हणलं एखाद्या ए नावाचा राज्य आहे, एक नावाचा राज्य आहे, त्यांच्याकडे 1000 एकर जमीन आहे, बरोबर. त्यातला आपण म्हणलं 10 एकर किंवा 5 एकर आपण एखाद्या फ्युडल लॉर्डला आपण जमीनदान केली, त्याचा रेव्हेन्यू तर त्या व्यक्तीकडे जाणार आहे किंवा त्या ब्राह्मण आहे ते ब्राह्मणाकडे किंवा मंदिराकडे जाणार आहे. तर मग परिस्थिती काय स्वरूपाची असणार, म्हणजे विकन स्टेट असण्याचा परिणाम आहे का की लँड ग्रँट आलेलं दिसतं, हे पण आपल्याला या ठिकाणी बघायला आहे. दो इट मीन्स दॅट फ्युडल पॉलिटी इमर्ज बिकॉज ऑफ प्री फ्युडल पॉलिटी डिसाइड्स टू प्रिसाइड ओव्हर द लिक्विडेशन ऑफ इट्स ओन पॉवर. बीडी चट्टोपाध्याय. द मेकिंग ऑफ अर्ली medieval India. Making of early medieval. In this sense, the situation in early medieval times could be explained as a form of crisis in the pre-feudal system. This leads to question, was the pre-feudal polity absolutely centralized? While critiquing the model of feudal polity, Chattopadhyay agrees that the existence of land grant cannot be denied. Feudal polity मध्ये आपल्याला लँड ग्रँट शिवाय फ्युडल पॉलिटी किंवा फ्युडल स्टेट्स निर्माण होणार नाही. भूमिदान याचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये असलेलं दिसतं. Nor can the presence of contractual element in these land grants be negated completely. It also accepts the system of assignment wherever it existed that bring in important change in agrarian relation. However, he point out that all this does not help to explain the origin of feudal polity. Instead, he considers land grants secular as one and not the sole criteria for understanding the structure of polity, while questioning the single line argument for the formation of polity based on the evidence of land grant. Chattopadhyay also says that no system can be totally centralized.
कोणतीही व्यवस्था पूर्णपणे केंद्रित असलेली दिसत नाही. हे प्रादेशिक लेवलला वेगळं स्वरूप आहे, तर स्थानिक लेवलला वेगळं स्वरूप आहे. इंडिकेटिंग देअर बाय that the problem should be addressed from another standpoint. This leads us to studies which have analyzed the complex interrelationship between socio-economic and the political aspects that have shaped the formation of early medieval polities. In recent years, no historical work on the formation of polity in early medieval India have taken our understanding of the problem from a macro to micro level. The common issues in most of these studies is a focus on structural development and changes within the micro level state system. These studies constitute a departure from the existing historiography because nationalist historian model and the feudal model काय राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि सरंजामशाही मॉडेल हे दोन किंवा राष्ट्रवादी दृष्टिकोनातून आणि फ्युडल मॉडेलमधून या दोन दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. which have viewed political change largely in terms of fragmentation of breakdown of political authority. म्हणजे फेडरल पॉलिटीमध्ये काही त्यात चेंजेस झालेले दिसतात किंवा राजकीय विभाजन झालेलं दिसतं, तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेले दिसते. एका बाजूला एक कारण लँड ग्रँट्स बरोबर ते अथॉरिटी किंवा जी काही अधिमान्यता आपल्याला गेलेली दिसते. The new group of historians have pursued political change through the integration and interrelationship between socio-economic and the political process. The process of change, according to these historians, has been a result of emergence and gradual development of state society. State society आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसते. We can call it as a state society. State society साठी शब्द आहे बघा, formation of ruling lineage. This unlock a metamorphosis of pre-state polities into state politics and thus the assimilation of local polities into larger state structure. B.D. Chattopadhyay explains that the process of establishment of large polities took place in the nuclear areas. This nuclear region serve as a strong resource generation pockets of the state structure. He further point out that large polities emerge in other areas as well as a result of military expansion. In this context, he gives the example of expansion of the Pala power with which from the southeast Bengal penetrated into middle and the lower Ganga's plain. Middle and lower Ganga plain. Middle and lower Ganga plain. According to Herman Kulke, this process of expansion of state society rules the transformation of pre-state polities into the state polities was based on and progress along with certain other crucial phenomena. One of these was the emergence and special expansion of ruling lineage. This process was achieved through Kshatriyization of Rajputization. म्हणजे क्षत्रियकरण झालं, क्षत्रियकरण झालं किंवा राजपुतीकरण झालं. राजपूतकरण पण आपल्याला त्या ठिकाणी झालं, राजपुतीकरण झालेलं आपल्या ठिकाणी दिसतं. Within the framework of post Gupta polity, society which was manifestation of formation of ruling lineage had first penetrated into nuclear region, expanded into peripheral area. हे आपल्याला काही घटक आपल्याला फ्युडल पॉलिटी मध्ये असणारे दिसतात बघा. फ्युडल पॉलिटी मध्ये असं परत काय म्हणलं की फॉर्मेशन ऑफ रुलिंग लिनिएज याबद्दल पण आपल्याला कुणी सांगितलेलं. बीडी चट्टोपाध्याय क्षत्रियजायशन थ्रू क्षत्रियकरण, क्षत्रियकरणामधनंही आपल्याला या ठिकाणची पॉलिटी बदललेली दिसते बघा. क्षत्रियकरणातनंही आपल्याला पॉलिटी बदललेली दिसते. The process of social mobility in early medieval India. He explains that through Kshatriyization, any lineage or segment of large ethnic group could make an attempt to assume the political power and establishment of large state structure by an effective mobilization of force. Ruling lineage owe their origin to the expansion of agricultural settlement. This development was accelerated by the improvement of agricultural technique and conversion of tribal group into peasant, which helped in the colonization of new areas and emergence of state structure. Although this period was marked by the emergence of many ruling lineage, but they did not become permanently established in geographical region for long, and
got eclipsed in course of time. Several other lineages emerged as the political power in another region through expansion into the other area. Geographical location was replaced by another lineage with passage of times and established as a different type of political formation. वेगळ्या प्रकारची राजकीय निर्मिती आलेली दिसते बघा. न्यू ग्रुप ऑफ स्कॉलर त्यामध्ये आलेला दिसतो. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? इंटिग्रेटिव्ह पॉलिटिक्स, त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपला विल टॉक अबाउट द इंटिग्रेटिव्ह पॉलिटिक्स. काय लिंक द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टेट पॉलिटिक्स, इंटिग्रेटिव्ह मॉडेल ऑफ स्टेट्स. त्याला म्हणता येईल की इंटिग्रेटिव्ह स्टेट मॉडेल, इंटिग्रेटिव्ह स्टेट मॉडेल. आपण आता फ्युडल मॉडेल होईल, आता इंटिग्रेटिव्ह बघू, नंतर मग सिगमेंटरी स्टेट्स. इंटिग्रेटिव्ह मॉडेल ऑफ स्टेट्स. देन वी विल टॉक अबाउट द न्यू लुक ॲट द स्टेट ॲज अ पॉलिटिकल पॉवर. नवी एक दृष्टिकोन राज्य, एक राज्याची राज्य निर्मितीच्या प्रक्रियेकडे आपण बघितलं. त्यामध्ये काय फॉर्मेशन ऑफ स्टेट पॉलिटिक्स, इकॉनॉमिक अँड सोशल प्रोसेस, एक्सटेन्शन ऑफ ॲग्रेरियन सोसायटी. शेतकरी समाजात विस्तार झाला. इंटिग्रिटी मध्ये काय शेतकरी समाजात विस्तार झाला. शेतकरी समाजात विस्तार झाला. काय एक्सटेन्शन ऑफ ॲग्रेरियन सोसायटी थ्रू पीझंटायझेशन. काय म्हणतात बरं, सोशल प्रोसेसला एक्सटेन्शन ऑफ ॲग्रेरियन सोसायटी. शेतकरीकरणात शेतकरी समाजात विस्तार झाला. ट्रायबल ग्रुप आपल्याला पीझंट्री, ट्रायबल ॲज अ पीझंट्री म्हणून आलेलं दिसतं. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दिस कॉम्प्लेक्स मल्टीडायमेन्शनल प्रोसेस ऑफ स्टेट फॉर्मेशन studied by this group of scholars is the religious aspect, that is the role played by religious institution in the process of state formation. Whereas within the framework of feudalism, segmentary state model, आपल्याला काय खंडित असणारी राज्य निर्मिती पद्धत पण आपल्याला या ठिकाणी. Land grants to Brahmana and temple are attributed to the divisive, hence negative role leading to the process of fragmentation of the political authority and strengthening of the segmentary structure of states. New approach view this as aspects of integration. नवीन दृष्टिकोन त्याला aspects of integration. According to B.D. Chattopadhyay, such assignment as a ब्रह्मदेय, देवदान as administrative measures. काय शासकीय चेंजेस आपल्याला झाले की ब्रह्मदेय आणि त्याचबरोबर असणारी देवदान. Providing legitimacy to the temporal power in the areas occupied by them. In this respect, the temporal and sacred arena were mutually interlinked. The temporal power depended upon the sanction from the spiritual authority, and the latter needed the support from temporal power for its sustenance. During the process of spread of lineage society, the several cult and practice of the lineage groups were brought into uniform framework. The percepts of bhakti provided the basis for this integration. The temple served as the focal point of bhakti ideology. Temple आपल्याला काय focal point, सगळ्यांचा केंद्रबिंदू आपल्याला भक्ती असलेला दिसतो. The religious cult, धार्मिक पंथ and traditions which were institutionalized and integrated through this temple, and the principle of bhakti were an instrument for legitimizing the state power. सामंत have been regarded as a feudatories. म्हणजे आपल्याला एकाच वेळेस तीन मॉडेल या ठिकाणी बघतोय. काय बघा, एक आहे फ्युडल स्टेट मॉडेल, फ्युडल स्टेट मॉडेल. ओके, दुसरा आहे बघा सिगमेंटरी स्टेट मॉडेल. त्याचे सेपरेटली पण बघू परत आपण. स्टेट मॉडेल. and third is about the integrative state model. ये तीन स्टाईलची पॉलिटी आपल्याला कळाली बघा. नेचर ऑफ पॉलिटी काय स्वरूपाची आहे, कशा स्वरूपाची हे बघायचं आहे बघा. BDच्या counter the decentralized polity perspective, and while considering the hierarchical or overload of subordinate elements instinct to the Samanta, they feel that it did not lead to the
centrifugal tendencies, but was an instrument of integration. The expansion of ruling lineage horizontally was brought about due to the many factors. Expansion of agricultural settlement, शेती या मध्ये विस्तार आपल्याला झालेला दिसतो. अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्राईब इंटू पीजन, जमातीचं शेतकऱ्यांमध्ये रूपांतर सुद्धा ह्या काळात झालेलं दिसतं. ट्राईब्स कन्वर्टेड इनटू द पीजन. त्यामध्ये काय म्हणतात, दिस टाइप ऑफ पॉलिटी अँड कुड सस्टेन itself only through the hierarchy or feudal in which the administrative powers and resources had to be parceled out. Local and regional ruling lineage, it transformed into the supra-local power only. Supra-local power only with the aid, military, of the ruling lineage, and this necessitated a hierarchical system based on gradation. The feudal system was integrative in character. सिस्टम फ्युडररी का इंटिग्रेटिव्ह कॅरेक्टरमध्ये आपल्याला असणारी दिसते. आपल्याला काय काय बघितलं आपण, 3 मॉडेल आपण त्यातले पाहिले, अजून त्यातले आणखी डिटेलमध्ये बघू काय काय त्याच्यामध्ये इंटिग्रेटिव्ह काय वैशिष्ट्य आहेत ते बघू. फ्युडलचं आपण बघितले बघा. आता काय स्टेट फॉर्मेशन अंडर द राजपूत म्हणलेलं आहे. स्टेट फॉर्मेशन अंडर द राजपूत, राजपूतांच्या अंतर्गत राज्य निर्मिती कशी झालेली आहे, किंवा आपण ज्या काळाला क्षत्रियकरण म्हणलेलं आहे किंवा राजपुतीकरण म्हणलेलं आहे, त्या काळामध्ये राज्य निर्मिती कशी झालेली आहे ते बघणं गरजेचं आहे. The period after the 7th century was characterized by the growth of ruling clan, especially in Rajasthan. These have been categorized as Rajput. The rise of Rajput has so far been analyzed in the context of tracing their ancestry through the study of genealogy found in the inscription and constructing a dynastic and political history. Several theories have been propounded by the scholar regarding the origin of Rajput. Some consider them to be of foreign stocks, while others regard them as belonging to the Kshatriya Varna. Bardic tradition refers to as having originated from the अग्निकुंड. वर्णाबद्दल काय म्हणाल, अग्निकुंड सिद्धांत, अग्निकुल सिद्धांत पण आपल्याला क्षत्रियांसाठी सांगितलेला दिसतो बघा. अग्निकुल सिद्धांत पण आपल्याला क्षत्रियांसाठी सांगितलेला दिसतो. माउंट एबू, latter heroic poem on tradition suggests that category of Rajput comprised of 36 clan. 36 clan आपल्याला राजपुतांमध्ये दिसतात. 36 प्रकारचे राजपुतांची नाव आपल्याला दिसतात. इनिशियली मे हॅव बीन 12 to 14, सुरुवातीला ते 12 किंवा 24 असावे, त्यानंतर 36 पर्यंत गेलेले, म्हणजे 12च्या पट्ट्यात. रिसेंट रायटिंग हॅव ट्रायड टू स्टडी द हिस्ट्री ऑफ इमर्जन्स ऑफ रूलिंग लिनिएज इन अर्ली मिडिवल इंडिया. द फोकस इन द स्टडी ऑफ अर्ली मिडिवल पॉलिटी हॅज बीन मूव अवे फ्रॉम द डायनेस्टिक हिस्ट्री ऑफ राजपूत किंगडम to the analysis of factor which led to the emergence of state structure comprising of local ruling clan. त्यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर सेटलमेंट वाढलं हे आपण बघितलेलं आहे बघा. होईलला वेगळ्या प्रकारचे काय पुरातन प्रबंध संग्रह काय म्हणतात, विच हॅज बीन रेफर्ड इन द पुरातन प्रबंध संग्रह अँड नाइन्सी खयात 17व्या शतकात ॲग्रिकल्चर टेक्निक्स आपल्याला कशा सुधारलेल्या. पलिवाल चांद portrays the process by which मेदाज and मीनाज, राठोडा सिंहा, वर्ण हायरार्की पण आपल्याला या काळात आलेले दिसते बघा. क्षत्रिय वैभव ब्राह्मण, thus claiming to claim the ब्रह्मक्षत्र क्लास स्टेटस. विलाज ऑफ मेवार, ब्रह्मक्षत्र स्टेटस. त्यातनं काय बघा वेगवेगळ्या वैदिक देवता आपल्याला दिसतात बघा. महाराज इश्वाकू ऑफ कत्राईज, क्षत्रिय पोझिशन, हाय स्टेटस आपल्याला ब्राह्मणांचं असलेलं. गुर्जर ऑफ गुजरात, काय प्रकारचं आहे बघा, फिडिटरीज आहेत बघा कशा प्रकारचं आहे काय. दार्ली गोहिला सेल फिडिटरी पोझिशन्स. द चहामानास जिनिओलॉजी रेफर टू द टर्म सामंता which proves that they were feudatories of Gurjara Pratihar, and the term Naradev or Nrup indicates their formation to autonomous status. The above example illustrate how the Rajputization process emergence took place within the prevailing graded state structure. Important characterized of Rajput polity was the distribution of land among the Rajput clan. म्हणजे जमिनीचं वाटप राजपुतांमध्येच आपल्याला
त्या क्लॅनमध्ये झालेलं दिसतं जमिनीचं वाटप. मॅरेज अलायन्स पण आपल्याला व्हेरियस राजपूत क्लॅनमध्ये दिसतं. त्यातनं रुलिंग इलिट्स आपल्याला निर्माण झाले आणि त्यात काय नातेसंबंध वैवाहिक नाते त्यातनं क्षेत्रीकरणाची प्रक्रिया आहे आपल्याला झालेली दिसते. लँड ग्रँट्समधनं किंवा जमीन वाटपमधनं आलेले दिसते. राजपुत्र कॅटेगरी आपल्याला त्यातनं आलेलं दिसते बघा. राणक आहे, महासामंत आहे, राजपुत्र आहे, सामंत, महामंडलेश्वर ही नावं आपल्याला राजपुतांमध्ये वापरताना दिसतं. ज्यामध्ये काय प्रतिहार आहे, चाहमन आहे, गुहिल्ला आहे. त्यांना असंही म्हणलं जातं की महासामंत म्हणलं जातं. राणा, राऊत आहे, राजपुत्र असं पद्धतीची नावं आपल्याला वापरली आहेत. लँड असाइनमेंट्स पण आपल्याला त्यामध्ये दिसते बघा. नियुक्त म्हणलेलं आहे. सेंट्रल ऑफिसेस मेन्शन इन द ग्रँट आर कॉल्ड एज नियुक्त. प्रतिहार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीममध्ये पण आपल्याला सेंट्रलाइज ब्युरोक्रॅटिक मशिनरी दिसते. केंद्रित असणारी नोकरशाहीची नेमणूक होते. प्रतिहारांमध्ये पण आपल्याला दिसतं की कशा पद्धतीने नेमणूक होते. त्याचं काय नाव दिलेलं आहे बघा, नियुक्ताच नावाची काय म्हणतात की अधिकारपद आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. परमेश्वर सामंता द प्रतिहारा किंग ऑल्सो. प्रतिहारा राजांसाठी वापरलेला शब्द आहे बघा. परमेश्वरा, महाराजाधिराज टायटल्स राजांसाठी वापरलेले. प्रतिहार किंग महेंद्रपाल, गव्हर्नर, तंत्रपाल पण म्हणलेलं आहे. तंत्रपाल म्हणजेच गव्हर्नर आहे बघा. महादंड नायक चीफ कमांडरसाठी महादंड नायक म्हणून शब्द आहे बघा. चीफ कमांडरसाठी महादंड नायक. महापरीक्षा, महाप्रतिहार, गव्हर्नर ऑफ टाउन, महासामंताधिपती, हेड ऑफ द फ्युडेटरीज. सरंजामदाराचा प्रमुख म्हणजे सामंताधिपती. यामध्ये आपल्याला काय चालुक्य आहेत, गुहिल्लाज आहेत हे आलेलं दिसतात बघा. चेंदेला जेजाभुक्ती, कल्चुरीचे 3 आपल्याला गट नंतर त्रिपुरीचे छेदीज आहेत, रतनपुराचे आहेत, गोरखपूरचे आहेत, राजस्थान, भरोच, वालीपुरा हे आपल्याला त्याची असणारी ठिकाणं दिसतात. ओके, आपण बघूया त्याच्यामध्ये आणखी काय दिलेलं आहे बघा. स्टेट फॉर्मेशन मध्ये आपण बघूया. नेचर पालांच्या अंतर्गत असणारे पट्टारक, परमेश्वर ही पालांच्या राजांसाठी वापरलेली वेगवेगळी टायटल्स आहेत बघा. वेगळ्या प्रकारची टायटल्स कसे वापरलेले आहेत. ओके, मग आपल्याला ह्याच्यामध्ये मग काही टर्म्स दिलेले असतील ते टर्म्स पण बघू. अर्ली मिडियल पॉलिटीज इन द पेनिन्सुलर इंडिया म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या पॉलिटीनुसार नेचर ऑफ पॉलिटी कशा प्रकारे चेंज झाले. म्हणजे नॉर्थकडच्या साईडचं, साऊथकडच्या साईडचं, डेक्कनकडच्या साईडचं, डेक्कन झालं की साऊथकडच्या साईडचं, ईस्टकडच्या साईडचं, परत काय म्हणतात वेस्टकडल्या साईडचं. म्हणजे ज्या 5 प्रादेशिक वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलेला अर्ली मिळत त्या ठिकाणची पॉलिटी कशी चेंज झालेली आहे हे पण आपण या ठिकाणी पाहिलं. अजून काय पॉलिटिकल प्रोसेस बिटवीन द 6th and 8th century. मग काय प्रकारचं आहे, कसं आहे. हिस्ट्री ऑफ द फेज अराउंड इन द फॉर्म ऑफ इन्स्क्रिप्शन, स्टोन, कॉपर प्लेट रिटर्न इन संस्कृत and regional language, namely Tamil, Kannada, Telugu, according to the linguistic area. These indigenous sources are some to extent augmented by the account of the Chinese pilgrimage. Fayan, Huansung and Itzing यांच्या रायटिंग्समध्ये पण आपल्याला या काळातली माहिती मिळताना दिसते. ओके, चला आपण आता पुढचा भाग जो आहे बघा, मेजर किंगडम अंडर देअर टेरिटरीज एक्सपान्शन. सिंहवैष्णव आहे म्हणजे प्रत्येकाच्या काळात कशा पद्धतीचा राज्य विस्तार झालेला आहे आपण ते बघितलेलं आहे. थोडक्यात आपण बघूया बघा. Now we'll talk about the segmentary state model. मॉडेल बघितलं आपण आता सेगमेंटरी स्टेट मॉडेल काय प्रकारचं आहे बघा. काय माहिती आहे, क्रिटिसिझम ऑफ मार्क्सिस्ट डिपिक्शन ऑफ इंडियन फ्युडलिझम. मार्क्सिस्ट डिपिक्शन ऑफ इंडियन भारतीय खंडित राज्य व्यवस्था असं म्हणलेलं आहे बघा. याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा.
याच्यावर प्रश्न आलेला आहे. मार्क्सवादी क्रिटिसिझम ऑफ मार्क्सिस्ट डिपिक्शन ऑफ इंडियन फ्युडल. भारतीय सरंजामशाहीवर मार्क्सवाद्यांनी केलेलं टीकात्मक परीक्षण आहे बघा. फॉर्म्युलेशन ऑफ इंडियन फ्युडलिझम did not however got unchallenged. Several shortcomings in the making of Indian feudalism have been identified of both empirical and conceptual ground. Empirical and the conceptual ground. The Marxist historians have been criticized for grafting the European historiography onto the condition of early medieval India. युरोपातल्या अनुभवाच्या आधारे भारतातल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न आहे. Instead, the critics propose the presence of segmentary states in sharp contrast to the fragmented feudal polity in South India. The time of Cholas to the last days of Vijayanagar Empire, segmented states to have continued till the rise of East India Company. हेच कोण आहे बघा अभ्यासकाचा? बर्टन स्टेन. बर्टन स्टेन. बर्टन स्टेन असणारा अधिकारी काय म्हणतात अभ्यासक दिसतो. नाडू त्यामुळे त्यात काय सांगितलं चोलांच्या शेवटपर्यंत आणि त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनी येईपर्यंत हे सिगमेंटल स्टेट ऑफ मॉडेल आपल्याला असलेलं दिसतं बघा. सिगमेंटल स्टेट मॉडेल जे आपल्याला कुठंपर्यंत दिसतं तर जोपर्यंत आपल्याला काय म्हणता येईल की ईस्ट इंडिया कंपनी येत नाही तोपर्यंत आलेलं दिसतं. आता त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट वैशिष्ट्य म्हणून सांगायचं तर काय बघा, प्रोजेक्शन ऑफ नाडूज. प्रोजेक्शन ऑफ नाडूज. नाडूज as the basis of segmental state, as the basis of segmental states. Segmental states. The theoretical formulation also repudiates the previous image of the Chola state, having a peculiar combination of an extremely powerful and the nearly Byzantine monarchy at the top level and active presence of local cell bodies at a grassroots level, drawing largely from inscription, also the quantifiable data about the importance of Nadu in South Indian politics. The Nadus were projected by these proponents as the prime unit of social and agrarian organization, as the very basis of segmentary Chola state. नाडू stood over individual villages. नाडू म्हणजे एक व्यक्तिगत असणारे काय म्हणतात की खेड, की त्या आधारे ते मांडलेलं काही म्हणजे मॉडेल होतं बघा. तर एक प्रोजेक्शन केलं की सिगमेंटल स्टेट्स एक रूपांतर की एक आदर्श एक त्याचा एकक किंवा त्याला अभ्यास करण्यासाठी एक नाडूला प्रोजेक्ट केलं. द नाडू stood over individual village and therefore function as a locality level center. In their role as the local agency and peasant macro region, the Nadus are depicted as the real foci of the administration. This conceptual framework in its turn gives little scope for the exercise of actual bureaucratic control of the central Chola power, which is inferred to have enjoyed the little control over the realization of revenue. त्यामध्ये महसुलावर आपल्याला तेवढं काही कंट्रोल असलेलं दिसत नाही. Perception of military conquest as resource gathering activities. दुसरं काय बघा त्यातला दिलेलं जे वैशिष्ट्य आहे, perception of military conquest as resource gathering activities.
Further, the apparent might of the Chola forces has also been questioned on the assumption that it merely comprised loose assemblage of mercenary group. भाडोत्री सैन्य म्हणजे काय मर्सनरी ग्रुप म्हणलेला आहे बघा. मर्सनरी ग्रुप साठी शब्द वापरला येईल आपल्याला भाडोत्री सैन्य. हार्डली acquired the feature of well integrated and standing army. खडे सैन्य आणि एकत्रित असणारे खडे सैन्य. The widespread conquest of Chola, including the famous maritime expedition, नाविक अभियान, त्यामध्ये आपल्याला भाडोत्री सैन्याचा वापर करता येऊ शकतो की केलेला दिसतो. have been perceived as a resource gathering activities driven by their plunder motive. लूट आपल्याला त्याचा असणारा काय म्हणता येईल की प्लंडर मोटिव्ह, त्यामध्ये हेतू दिसतात, लूट असणार, लूट करणे हा त्याचा हेतू. अकॉर्डिंग टू द प्रोपोनंट ऑफ सेगमेंटरी मॉडेल, द चोला रूरल had their little bureaucratic control outside the Kaveri Delta. The core area of the Chola state, how did the Chola maintain their hold over the intermediary and peripheral region of the realm? Thus, in their opinion, was done by relying on ritual sovereignty. कर्मकांडात्मक सार्वभौमत्व त्यामध्ये असणं गरजेचं. एक्सप्रेस इन द कन्स्ट्रक्शन ऑफ स्टुपिडियस टेम्पल नेम आफ्टर देअर चोला पॅट्रॉन. हे आपल्याला काय सांगितलं. आता इंटेग्रेटिव्ह मॉडेल आपण बघूया. नाउ वी विल टॉक अबाउट द इंटेग्रेटिव्ह मॉडेल ऑफ स्टेट. Model of states. New look at the state of a political process. नवीन दृष्टिकोन पाहिलं बघा. New look at the state as a political process. पंचवीसचा क्वेश्चन पेपर बघू बघा, काही प्रश्न त्यातले. दिस डिबेट different approaches to study the early medieval India has certainly enriched our understanding. One of the positive results has, of course, the renewed interest in the political history. This is apparent in the spur of the publication on the study of early medieval state in India. This is certainly a more complex exercise than the traditional description of exploits of the ruler of different region. म्हणजे आपल्याला वेगळा दृष्टिकोन ह्या ठिकाणी बघायला पाहिजे. तर आपल्याला इंटिग्रेटिव्ह मॉडेल कशा पद्धतीचं की इंटिग्रेटिव्ह स्टेट मॉडेल काय स्वरूपाचं हे समजून घ्यायसाठी नवीन दृष्टिकोनातनं बघायला लागेल. नंतरचा त्याबद्दलचा अप्रोच आहे बघा इंटिग्रेटिव्ह मॉडेल समजून घेण्यासाठीचा. अल्टरनेटिव्ह अप्रोच ऑफ नॉन अलाइन हिस्टोरियन. अल्टरनेटिव्ह अप्रोच to non-aligned historian. Alternative approach to non-aligned historian. Amidst in spite of the difference between the proponent of segmentary and those of the feudal polity, a point of commonality between these two can be observed. Both emphasize the early medieval polity was featured by lack of integrative elements. This has facilitated the emergence of alternative approach to early medieval polity. नवीन पर्यायी दृष्टिकोनातून सुद्धा ह्या इंटिग्रेटिव्ह मॉडेलचा अभ्यास केलेला पाहिजे किंवा ते समजून घेतलं पाहिजे. पर्यायी दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करून किंवा समजून ते घेतलं पाहिजे.
The latter mentioned approach does not regard the early medieval polity as a mere outcome of interplay, fluctuation between the agents of centrality, केंद्रित असणार आणि विघटन असणार, centrality and the disintegration, विघटन आणि केंद्रीकरण यातलं पण समजून घेतलं पाहिजे. This third group of scholars referred to as a non-aligned historian. Multiplicity of local and regional power, not by the criteria. म्हणजे यामध्ये काय स्थानिक लोकल और रिजनल पॉवर्स पण यामध्ये बघायला गरजेचं आहे बघा. लोकल और द रिजनल पॉवर्स, लोकल और द रिजनल पॉवर्स referred as local and regional powers, not by the criteria of feudal and segmentary model, but by the spread of monarchical state society into the areas and communities experiencing group states, tribal non-monarchical polity. त्यानंतर the new interpretation of land grants and temple building activities, तिसरा ज्यातला घटक आहे बघा न्यू इंटरप्रिटेशन, नवीन एकदा भूमिदानाच्या पद्धतीने विश्लेषण करा. न्यू इंटरप्रिटेशन ऑफ लँड ग्रँट्स, भूमिदानाचं परत एकदा विश्लेषण अँड काय म्हणलेलं आहे टेम्पल बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज. काय टेम्पल बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज, temple building activities. The extensive grant of land including the virgin land in fringe areas. Virgin land म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची शेती आतापर्यंत केली गेली नाही अशा भूमीला व्हर्जिन लँड म्हणलेलं आहे. इन फेवर ऑफ द रिलिजियस ग्रँटीज, धार्मिक आपल्याला त्या ठिकाणी भूमिदान केलेलं दिसतं. रिझल्टेड इन द एक्सपान्शन अँड proliferation ऑफ द ॲग्रेरियन सोसायटी. त्यामध्ये शेतीच्या काय म्हणते proliferation ऑफ ॲग्रेरियन सोसायटी, शेतकी समाज किंवा शेतकरी समाज पण आपल्याला ट्राइब्स जे पीझंट मध्ये आलेले दिसतात बघा. द स्प्रेड ऑफ ॲग्रेरियन सेटलमेंट वॉज क्लोजली कनेक्टेड विथ द पेनेट्रेशन ऑफ जाती वर्ण सोसायटी इनटू द ट्रायबल सोसायटी. जाती वर्ण जो काही दृष्टिकोन आहे तो ट्रायबल सोसायटीमध्ये पेनेट्रेट झालेला दिसतो. द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रायबल सोसायटी इनटू जाती took place along with the absorption of many tribal deities into the sectarian Brahminical Bhakti cult, which were patronized by the relatively new ruling group. In the process, some cult acquired the central importance in certain region. The centrality of those cult actually projected centrality of their royal patron, the temple building activities. त्यामधनं मंदिर एक अर्थव्यवस्था, मंदिर एक सत्ता केंद्र, मंदिर एक काय म्हणतात धार्मिक केंद्र म्हणून पण आलेलं दिसतात. टेम्पल ॲज अ इकॉनॉमी आहे, टेम्पल ॲज अ पॉलिटी आणि टेम्पल ॲज अ वर्णसंकर किंवा वर्ण व्यवस्था चालवणारं ठिकाण सुद्धा बघता येईल. अर्ली मिडल डायनेस्टीज आर नॉट व्ह्यू बाय दीज हिस्टोरियन ॲज इन्स्टन्स ऑफ वेस्टफुल एक्सपेंडिचर इन एन इम्पॉवरिश इकॉनॉमी, नॉर एज अ इंडिकेटर ऑफ द political nervousness and uncertainty of the given ruler. त्यानंतर काय perception of early medieval polity as an integrative polity. काय म्हणलेलं आहे perception of early medieval polity. Perception of early medieval polity as integrative polity. Integrative polity. The massive epigraphic evidence from the early medieval South India gives irrefutable proof of the presence of Chola bureaucratic officers at locality level centers. The evidence has been used to counter the claim of the
consolidation of the Chola segmentary state. The Chola central authority seems to have intervened in the affairs of Nadu, attempted administrative restructuring, and also instituted at least twice through the land revenue assessment. The image of early medieval polity as a fragmented and segmented one has to be opposed by the perception of the integrative polity. Integrative polity. त्यामध्ये आपल्याला काय म्हणलं जातं, मग आणखी काय काय हायरार्कियल पॉलिटिकल स्ट्रक्चर दिसतं, थिअरी ऑफ किनशिप पण आपल्याला ह्या ठिकाणी दिसते, काय नेचर ऑफ पॉलिटी किंवा पॉलिटिकल फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघितलं. आता सिलेबसमधला जो पुढचा भाग आहे तो बघूयात बघा. सिलेबसमधला जो पुढचा भाग आहे बघा, सिलेबसमध्ये काय बघा, इंटिग्रेटिव्ह मॉडेल, फिडल मॉडेल सगळं आपलं झालं. आता आपण बघूया बघा काय दिलेलं आहे. डिबेट्स ऑफ स्टेट फॉर्मेशनला अरब कॉन्ट्रॅक्ट्स, अरब कॉन्ट्रॅक्ट्स म्हणलेलं बघा. अरब कॉन्ट्रॅक्ट्स कशा पद्धतीचं आपल्याला आलेलं दिसतं. अरब कॉन्ट्रॅक्ट्स कशा आलेलं बघा. अरेबियन कॉन्टॅक्ट्स किंवा कॉन्क्वेस्ट किंवा कॉन्टॅक्ट्स. अरब कॉन्क्वेस्ट इन इंडिया. त्यात काय सांगितलेलं आहे बघूया बघा. पुढचा घटक आपण शेवटचा लास्ट पॉईंट आपण अरब आणि इन्व्हेजन आणि एक्सपान्शन कशा स्वरूपाचं झालेलं आहे. अरब कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध 8व्या शतकात कशा पद्धतीने आलेलं आहे, त्यात काय काय सांगितलेलं आहे, कोणत्या कोणत्या चहाच्या नावामध्ये काय आहे बघा. स्प्रेड ऑफ इस्लाम इन 7th and 8th century. अरब कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध अ ट्रिम विथ रिझल्ट कशा पद्धतीने ते आलेलं आहे. ओके, त्या गोष्टीकडे आपण आता जाऊया. अरब कॉन्क्वेस्ट ऑर द कॉन्ट्रॅक्ट वगैरे शब्द मे बी चेंज झाला असावा काहीतरी. अरब इन्व्हेजन अँड द एक्सपान्शन. काय अर्ली मिडिवल इंडियन हिस्ट्री. त्यामुळे काय आद्य मध्ययुगीन भारतीय इतिहासामध्ये आपण अरबांचा अभ्यास करत आहे. आद्य मध्ययुगीन भारतीय इतिहासामध्ये the early medieval is a phase of transition from ancient to medieval period. In relation to North India, the period before the Sultanate phase is termed as early medieval. The many historians also refer to as a post-Gupta. काही इतिहासकार त्याला गुप्तोत्तर कालखंड काय म्हणतात, काही लोक म्हणतात आद्य सल्तनत पिरियड म्हणतात. आद्य सल्तनत कालखंड किंवा गुप्तोत्तर कालखंड या दोन शब्दांच्या आधारित 700 ते 1200 काळाला म्हणलं जातं. It signifies a chronological construct in Indian history that had characteristics of its own that were not to be found in the earlier or the latter phases. The use of such terms in academic circle is of more recent origin. Before its uses, the medieval period was mostly understood in terms of foreign in the Muslim invasion and rule in India. However, with in-depth micro studies in medieval Indian history, it was realized that various cultural traits found in the region cannot be aggregated together under the single term of medieval. In the beginning, Nihararanjan Ray multidimensional characterization of medievalism. मध्ययुगीनता एनआर रे जे म्हणलेलं आहे त्यांनी एनआर रेने आपल्याला मांडण्याचा प्रयत्न. 3 सब पिरियड आपल्याला त्यामध्ये केले मिडियलमध्ये. 7 ते 12 याला एक पिरियड म्हणलेलं आहे. काय 12 ते पहिला जे 25 वर्ष आहेत बघा, फर्स्ट क्वार्टर ऑफ द 6th century म्हणजे मुघल सुरू होण्याच्या अगोदरचा कालखंड. 1526ला मुघल आहेत त्याच्या अगोदरचा एक. तिसरा टप्पा जे काय म्हणलेला आहे मुघलाचा कालखंड, पूर्ण मुघल कालखंड किंवा ईस्ट इंडिया कंपनी येण्याचा कालखंड. अकॉर्डिंग टू हिस्टोरियन लाईक बी डी चट्टोपाध्याय, द टाइम स्पॅन इन इंडियन हिस्ट्री आर कल्चरली डायव्हर्स, नॉट टू बी कम्फर्टेबली categorized together. Therefore, even these sub periods can be broken into different periods with their own cultural traits.
In line with such argument, it can be said the post-Gupta or the early medieval period, 7व्या ते 10व्या शतकामध्ये आपल्याला आले, can be differentiated in different grounds. अरब कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध, अरबांचं कॉन्क्वेस्ट कधी सिंध झालेलं आहे बघा 8व्या शतकात 712ला झालेलं दिसतं. तुर्किश इन्व्हेजन आपल्याला भारतावरती झालेलं आहे बघा, तुर्किश इन्व्हेजन. राईज अँड स्प्रेड ऑफ, हा बघून घ्या बघा, खजर एम्पायर. काय काय रिजन दिलेलं बघा, ह्या बाजूला इजिप्त आहे बघा, दिस इज द बायझेंटाईन एम्पायर, दिस इज द लिबिया, दिस इज इजिप्त, दिस इज द आफ्रिका खंड आहे बघा, आफ्रिका खंड, बरोबर. त्यानंतर काय मेसोपोटेमिया, दिस इज द मेसोपोटेमिया. माकरन कोस्ट, फार्स, बहरीन, ओमान. आणखी काय बघा त्याच्यामध्ये, हिजाज, येमेन, मग ते कळलं पंजाब, इकडे असायला भारत आहे बघा. ठीक आहे, येतं लक्षात. The religion of Islam was founded in the 7th century by the Muhammad, an Arabian merchant from Makkah. At this time, the region of Arabia was inhabited by the several varying background. Several varying. त्यामध्ये काय म्हणलं तर, following pagan faith, worshipping many deities, they constantly fought with each other over economic or religious issues. However, Muhammad unified these Arabian tribes with his monotheistic teaching. Perhaps this was the biggest contribution of Muhammad in Arabia, along with the bringing this unity. His new faith had greatly influenced the political and economic politics of the future Muslim states. नंतरच्या येणाऱ्या मुस्लिम राज्यसंस्थेबद्दल याचा प्रभाव आपल्याला वाढलेला किंवा असलेला दिसतो बघा. म्हणजे उद्या आपण दिल्ली सल्तनत हा कालखंड सुरू करणारे 100% आहे बघा. आपण आज आपला हे घटक संपला की आपण दिल्ली सल्तनतकडे जाऊयात बघा. आफ्टर म्हणजे काय, मोहम्मद याचे काय म्हणलं की मृत्यू झाल्यानंतर मुस्लिम पॉलिटी आपल्याला वाढलेली दिसते आउटसाइड द अरेबियन पेनिन्सुला. राशुद्दीन अरबांशी व्यापारामुळे आपला काय म्हणतात की संपर्क आलेला दिसतो बघा. Umayyad Khalifas, the expanded empire stretched from Central Asia across the Middle East and the North Africa to the Atlantic. Some scholars opine that the political formation of state in the Arabian Peninsula and religious unity and mobilization were the most significant reason for the establishment of largest empire in the pre-modern period. This empire formed by the Islamic Caliphate was around 13 million square kilometers. With Islam as their religion and the new empire as their booty, the Arab live amongst a vast array of people belonging to the different races among which they form a ruling minority of the conquerors. However, the gradual end of war and the development of economic life produced a new governing class of administrators and the traders, heterogeneous in race, language, and ethnicity. This is how the Muslim population kept spreading in and around the Arabian Peninsula. The conquest of Sindh in India was subsequent as an extension of this endeavor by the Muslim world. त्यातलं त्यात सांगितलेलं आहे चाचनामा नावाचं पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये असा रेफरन्स आलेला आहे बघा. अकॉर्डिंग टू द चाचनामा, द अरबांची माहिती किंवा अरब सिंधमध्ये आले याची माहिती आपल्याला त्यात दिसते बघा. आता कसे आले, काय कारण होतं बघा. पश्चिम भारत काय अरबांशी व्यापारामुळे संपर्क आला. अरब मुस्लिम बनण्याच्या आधीपासूनच पश्चिम भारताच्या किनाऱ्याशी संपर्क होता. इस्लामचा स्वीकार केल्यामुळे म्हणजेच मुस्लिम झाल्यावर अरबाने धर्माचा प्रसार सुरू केला. 636 मध्ये ठाणे ताब्यात घेण्याचे प्रयत्न हल्ला, त्यामध्ये अपयश. त्यानंतर बडोच, देबल, माकरण किनारा ताब्यात घेण्याचे प्रयत्न अरबांनी केले. सिंध प्रदेश घेण्याचा प्रयत्न, किकाण टेकड्या, बोलनखिंड ताब्यात घेणे, बोलन घेण्यापासून त्यांना जाटाने रोखलेलं होतं. अरबांनी माकरण ताब्यात घेतलं.
हळूहळू टप्प्याने टप्प्याने भारतात घुसले किंवा माकरण किनाऱ्यापर्यंत आले. इराक गव्हर्नर हजाज याने या प्रकरणी खलिफाची परवानगी मिळाली. च्या ब्राह्मण मंत्र्याने बंड करून काय सत्ता ताब्यात घेतली. त्यांचा मुलगा दाहीर सिंधवर. चाचने पंजाब त्यानंतरचा पुढचा भाग काय बघा. इराक ज्या ब्राह्मण मंत्र्याने बंड करून सत्ता ताब्यात घेतली. त्याचा मुलगा दाहीर सिंधवर चाचने पंजाब बलुचिस्तान विस्तार करून आपली राजधानी अलोर येथे केली. त्याच्यानंतर चंदेर हा त्याचा भाऊ गादीवर आला. चंदेरनंतर दाहीरच्या मुलांमध्ये सत्ता संघ दाहीरचे वर्चस्व 700 मध्ये आपल्याला आलेले दिसते. या भागात प्रभावी असणाऱ्या बौद्धांनी ब्राह्मण घराण्याला विरोध करायला सुरुवात केलेली दिसते. बरोबर. त्यामुळे अरब आक्रमणाला एकत्रपणे उत्तर देता आले नाही. आक्रमण तसं थांबवता आलेलं दिसत नाही. देबल बंदराच्या ठिकाणी चाचानी किंवा पायरेट्सनी काही जहाजं लुटली, ज्यामध्ये काय मुस्लिम स्त्रिया होत्या. तसेच श्रीलंका राजाने खलिफाला पाठवलेले नजराणे. हजाजने याची भरपाई दाहीरकडे मागितली. अरबांचे आक्रमण अरब सेनाने अब्दुल्ला बुदेल मारले गेले. त्यामुळे हजाजने स्वतःचा जावई इमुद्दीन मुहम्मद बिन कासिम याला सिंधवर पाठवले. मुहम्मद बिन कासिमने सिंध विरोधी जाटो मीड यांना एकत्र केले. मुहम्मद 712 देबलवर आला. मुहम्मद बिन कासिम देबलवर ताबा. देबली पोर्ट आहे बघा. देबलवर ताबा हा अरबांचा आपल्याला असणारा विषय दिसतो. 3 दिवस शहर लुटले. शहरात मस्जिद उभारली. देबलवरून निरुत येथे शरण रावेर युद्ध म्हणलेलं. रावेर युद्ध हा प्रश्न विचारला जाईल. रावेर युद्ध कोणाच्यात झालेलं होतं? रावेर युद्ध. मुहम्मद बिन कासिम व दाहीरचे सैन्य यामध्ये दाहीरचा मृत्यू. दाहीरने पत्नी राणीबाई हिचा संघर्ष, परंतु 6,000 जणांची हत्या. नंतर ब्राह्मणवाद ताब्यात. बऱ्याच जणांनी इस्लाम धर्म स्वीकारला. अनेकांना गुलाम केले. जिजिया नावला. अजमेर ही राजधानी. सिंध प्रदेशावर अरब प्रशासन. मुलतान मध्ये अनेक सिंध प्रशासन जाट व मीड प्रशासनात सहभागी. अरब प्रशासनाने इक्ता पद्धती चालू केली. अरबाने काय केलं? इक्ता पद्धत चालू केली. इक्तेदारी जी आपण म्हणलेलं आहे. परत आपल्याला काय दिसतं? इक्ता पद्धत सुरू केली. पण त्याचं जे प्रश्न उत्तर दिलं जातं ते अल्तमिश. मुस्लिम सैनिकांना शेती करण्यास परवानगी नाही. सैनिकांनी 4 पंचमांश लूट दिली जाईल. एक पंचमांश म्हणजे 5 पैकी 1 वाटा हा खलिफाकडे जाणार. त्यातले 4 वाटे लूट करणाऱ्या सैनिकाकडे जाणार. अनेक अरबांनी स्थानिक सिंध स्त्रियांशी विवाह केले. यातून अरबांच्या छोट्या लष्करी वसाहती जुनूद स्थापन, तसेच असरदार सायटेड सिटी स्थापन. मुलतान व मनसुरा या वसाहती. अरब व्यापार वाटला. त्याचबरोबर जमीन कर जिजिया यातून उत्पन्न कर. जमीन कर आपल्याला 2 पंचमांश आहे बघा. म्हणजे 100 रुपये तुमच्याकडे जर येत असतील तर त्यातला 40 रुपये तुम्हाला जमीन महसूल दिला जावा लागत असे. वीट अँड बार्लेवर पाणथळ असणाऱ्या ठिकाणी. 1/4 आपल्याला पाणी नसणाऱ्या ठिकाणावरती कर होता. आणि 1/5 आपल्याला मध्य मासे आणि 1/3 आपल्याला बागांवर कर असलेला दिसतो. सर्वांवर जिजिया कर लावला. न्यायव्यवस्थेबाबत निश्चित सुसूत्रता नव्हती. कुराणाच्या तत्वावर हिंदू आणि मुस्लिमांना न्याय. हिंदूंच्या पंचायतींना कार्यरत ठेवले. त्याप्रमाणे निवाडे. स्टॅनले लेनपोल अरबांचा सिंध विजय. काय? अरबांचा सिंध विजय परिणामा शिवायचा प्रयत्न. शेवटपर्यंत टिकणारे साम्राज्य उभे करता आले नाही. अरबांना काय जे त्यांचं साम्राज्य आहे ते शेवटपर्यंत किंवा दीर्घकाळापर्यंत टिकण्याचा काय प्रयत्न किंवा तसं ते उभा राहिले नाही. सिंध प्रांत उत्पादक नव्हता. राजपुतांचे उत्तरेवर वर्चस्व टिकून राहिले. कासिमच्या मृत्यूनंतर खलिफाने सिंधकडे लक्ष दिले. कासिम जो होता
मोहम्मद बिन कासिमच्या मृत्यूनंतर काय सिंधगडचे खलिफानं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे अरब आणि मुलतान मंसूर येथे स्वतःच्या घराण्यांना काय म्हणतात सुरुवात केली. सय्यदांचे राज्य अनेक स्थानिक सरंजामदारांना त्याने नष्ट केले. मग काय आदिम जमातींना राज्यकारभारात सामावून घेतले आणि भारतीय मुस्लिम असा नवा प्रवर्ग निर्माण झाला. त्या ठिकाणी काय भारतीय मुस्लिम नवा प्रवर्ग जमा झाला. भारतीय मुस्लिम हा नवा प्रवर्ग जमा झाला किंवा निर्माण झाला जमा व्यापारात वाढ झाली. समरकंद येथे भारतीयांना कागद निर्मितीचे तंत्र कळाले. कुठं समरकंद या ठिकाणी. पेपर इंडस्ट्री. ईश्वराचा एकत्वाचा प्रसार त्यांनी केला. भारतीय संगीत चित्रकला नृत्य खगोल आयुर्वेद यांचा अरबाकडून आदर. प्रशासनात मक्का व साले वैदिक खलिफा करून हरुणकडे गेले. बौद्ध ब्राह्मणांकडून अनेक प्रकारे ज्ञान घेतले. अरबानी ब्रह्म सिद्धांत व खांडखंड काव्य हे ग्रंथ बगदादमध्ये. भारतीय आकड्यांना हिंदसे संबोधण्यात आले. चरक व पंचतंत्र अरबीत आपल्याला झाले. अरबानी ह्याचा प्रसार पुढे युरोपमध्ये केला. अरब सिंध प्रदेश 636 पहिले अरब आक्रमण ठाणे बंदरवर असणार अपयश. त्यानंतर बडोज गल्फ देबल माकरण येथे अरब हल्ले. समुद्र जमीन मार्गे प्रयत्न. बोलन खिंडीजवळ किकान प्रदेशावर आक्रमण. जाटांचा विरोध. इराकचा गव्हर्नर आपण ते बघितलेलं बघा काय प्रकार झालेला आहे. प्रशासन एकता निर्मिती आपण बघितली. त्यामध्ये एकता निर्मिती. मिलिटरी सर्व्हिससाठी करातून सूट. मुस्लिम सैनिकांना जमीन नांगरण्यास परवानगी नाही. स्थितीत स्थानिक सैनिकांना बघितलं आपण किती प्रकारचा टॅक्स आहे. कॅनल वापरल्यास 1/3 टॅक्स आहे. नियमित जिजिया. काजींचे महत्त्व वाढले. जमीन सुपीक नव्हती. मुलतान व मनसुरा अरबांची स्वतंत्र घराणी निर्माण झाली. सय्यद अप्पर अँड लोअर इंडस वर प्रभाव. सांस्कृतिक विकास नाही सिंधमध्ये परंतु मोठे आदान प्रदान झाले. खलिफा हरुणकडून मक्का व साले वैदिक भारतातून आपल्याला आले दिसते. ही आपल्याला अरबांची आपण जे काही कॉन्क्वेस्ट आहे किंवा अरबाने 712ला कॉन्क्वेस्ट केलेला दिसतो. मग त्यात आपल्याला एक चाचनामा नावाचं पुस्तक आहे की जे अरबांबद्दल सांगतंय सिंधमध्ये आलते. ॲज फार ॲज द हिस्टॉरिकल सोर्सेस ऑन द अरब कॉन्क्वेस्ट ऑन सिंध आर कन्सर्न देर इज अ मिझरेबल the earth. Even the Arab sources only give brief scant detail or passing reference to this episode while discussing the rise and expansion of early Islam. The conquest is comprised into few groups of Futu al-Buldan of al-Baduri. Al-Maidani gives plentiful information on the Arab conquest of Transoxiania region आहे बघा. But Sindh find little mention in his account. सिंधचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला नाही. The dearth of the Arab sources on the theme is largely compensated for by the Chachnama, a Persian text written by the Ali Kufi. Chachnama कोण आहे बघा. पर्शियन टेक्स्ट आहे बघा. इथे 1226. लेखक कोण आहे. अली कुफी. लेखक बाय अली कुफी. It is a reliable historical work that claims to be the translation of lost Arab account dealing with the history of this conquest. It is only to the Chachnama that one can give the credit of providing detailed information on the Arab invasion of Sindh. The Chachnama details on the history of Sindh from Chachnama मध्ये काय 680 पासून 718 पर्यंतचा इतिहास आपल्याला अरबाचा आलेला दिसतो बघा सिंध मधला. The term Chachna means the story of चाच नावाचं घराणं आपल्याला दिसतं. त्याची कथा आपल्याला या चाचनामध्ये आली. चाचनाची स्टोरी. He was the Hindu Brahmin ruler of Sindh. सिंधचे असणारे. This book was a Persian prose म्हणजे गद्य
रिटर्न इन द सिटी ऑफ उच्च नावाचं शहर आहे बघा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. विच वॉज द पॉलिटिकल कॅपिटल ऑफ सिंध. काय राजकीय राजधानी आपल्याला सिंधचं असणार ठिकाण. प्रेझेंटली इट कॅन बी लोकेटेड अराउंड 70 किलोमीटर नॉर्थ ऑफ द पोर्ट सिटी ऑफ कराची. कराचीपासून 70 किलोमीटर उत्तरेकडे असणार उच्च नावाचं ठिकाण आहे सध्याच्या मध्ये बघितलं. ॲज अन इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल सोर्स ऑफ मुस्लिम इंडिया, द चाचनामा हॅज नॉट received its due share of attention. Its partial translation in English was done by the Eliot and Dawson, and a full translation from Persian to English was done by the Mirza Khalid Beg. A translation of these Chachnama in English. First Sindhi novelist, the first and only edition of the Persian text appeared in 1930. Chachnama has not been given adequate importance since most historians, like the colonial and nationalist historians, have seen it as a narrative on the advent of early Islam to the Indian subcontinent. However, Ali Kufi claim of the Chachnama being a translation of the 8th century work in Arabic shows that it can be a repository of the other types of information. Apart from that, on the advent of Islam, in fact, the text indeed gives more information. Scholars like Yohanan Friedman, Manan Ahmad Asif, who have read and analyzed it, contain that it has a wide variety of information, and no systematic attempt has been made to classify and analyze all the available data. After its detailed examination, they certified the fact that there is relevant information on the history of Sindh, its government and polity. Therefore, the scholars who have read this text realize the dire and the need to read and understand this medieval source entirely. त्यातनं मग सिंध कशा पद्धतीने कॅप्चर केलेलं आहे, सिंधची स्टोरी काय, ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितलेल्या दिसतात बघा. येते का लक्षात बघा. म्हणजे तुम्हाला ह्यातनं काय काय गोष्टीची माहिती होऊ शकते, तर ह्या चाचनामधनं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. Narrative of Chachnama, as mentioned before, historians like Friedman and Ahmad Asif have rejected the view of seeing it only as history of conquest of Sindh. Their detailed study throws light on the other aspects as well. Friedman opines that the text may be divided into 4 parts, starting from the varied details on the praise of Prophet Muhammad. Arab warrior, Arab manuscript describing Muhammad bin Qasim military आपण बघितलेलं आहे. काय पद्धतीने आलेलं आहे, त्यांना ते घराणं कसं केलेलं आहे, त्याच्या मृत्यूनंतर खलिफानं सिंधकडे लक्ष द्यायचं बंद केलेलं दिसतं. जे आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत अगोदरच आपण बघितलं होतं. काय काय प्रकारचं आहे चाचनामातली स्टोरी जी आपण आलेली आहेत. नॅरेटिव्ह ऑफ चाचनामा त्यातला जो आहे तो अहमद असीफ, काय अकॉर्डिंग टू अहमद असीफ चाचनामा झाला हे बघून घ्या. दिस इज अबाउट द मुलतान. दिस इज द देबल बंदर आहे बघा. देबल बंदर. दिस इज देबल बंदर. दिस इज द सिंध रिजन. रोअर आहे बघा, मुलतान या बाजूला आहे. ओके, काय प्रकार आहे. The region of Sindh is located in the southeastern zone of the present day Pakistan. काय साऊथ ईस्टर्न झोन. साऊथ ईस्टर्न म्हणजे काय म्हणतात त्याला, आग्नेय नैऋत्य. काय वायव्य इकडे झालं, आग्नेय इकडे झालं, ईशान्य भारताकडे नाही, ईशान्य आग्नेय येईल. आग्नेय ईशान्य वरचं जाईल. आपण नॉर्थ ईस्टला ईशान्य भारत म्हणतो, ते आग्नेय नैऋत्य वायव्य ह्या साईडला, नॉर्थ वेस्टला वायव्य म्हणतो. Present, this area on the western coast of the Indian subcontinent has a long history. Since ancient time, it has been hotbed of the trade and commerce. Arab merchants had an active trade relation with Indian and their southeastern Asian counterparts. They were known to the sea routes to the western coast of India. To be precise, these merchants sailed from the Sirap and Hormuz on the Persian Gulf to the mouth of the Indus, thence to the Sapera or Cambay,
further to Calicut and other parts on the Malabar coast. They brought back tiding of the Indian wealth and luxury goods like कुठल्या कुठल्या वस्तूंचा व्यापार होत होता बघा. गोल्ड आहे, गोल्डचा व्यापार होत होता, डायमंडचा व्यापार होत होता, त्याचबरोबर काय म्हणतात ज्वेल आयडॉल्स, ज्वेल्ड idols to Arabia. Therefore, as India has been famous for its riches for long, Arab wanted to conquer it. After their Islamization, they had the proselytizing zeal that made them overrun the region in the Middle East, Europe, and Africa and Asia. Africa and Asia. काय प्रकारचं आहे ते बघूयात बघा. पेनिट्रेशन ऑफ अरब इन द कोस्टल टाउन ऑफ सिंध कधी आलेलं आहे 636 ला आलं. हे आपण सगळं बघितलेलं बघा. आपण पुढच्या भागातलं काय आहे का बघू बघा. अरब शिप्स आले, त्यातनं मोहम्मद बिन कासिम कन्क्वेरर ऑर एक्सपिडिशन पण आपण बघितलेलं आहे. काय प्रकारे त्यानं एक्सपिडिशन केलं आणि भारतातनं काही जी सत्ता ताब्यात घेतलेली दिसते बघा भारतात. परत ते जमलेलं नाही बघा, परत काय कंट्रोल ते किंवा परत मग सय्यद घराण्याचं आपल्याला आलेलं दिसतं. 6000 लोक मारले गेले, आपण ते बघितलेलं आहे बघा. 6000 लोक, दाहीर बीर आपण सगळं ते पाहिलेलं आहे. चहाच्या नावा कासिम फॉलोड अ पॉलिसी ऑफ टॉलरन्स, म्हणजे ब्राह्मण आहेत किंवा सगळ्यांच्या विचारांना. डेथ ऑफ मोहम्मद बिन कासिम, त्यानंतर चेंजेस आपल्याला झालेले दिसतात बघा. काय काय चेंजेस झालेत, कशा पद्धतीचे चेंज झालेले आपल्याला. मग अरब ॲडमिनिस्ट्रेशन काय बघा. आफ्टर बिंग कन्क्वर्ड द रिजन ऑफ काय अरब फॉर्म ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, मुस्लिम रिजन लॅटर सिस्टीममध्ये असणारी सुरुवात आपल्याला ठिकाणी. उमर डिसॉल्व्ड द खलिफा आयदर इन फॉरिंग, कुठल्या कुठल्या चेंजेस आहेत बघा. विथ द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन ऑर ॲक्वायरिंग लँडेड प्रॉपर्टी, ॲक्वायरिंग लँडेड प्रॉपर्टी in subjugated areas, even though the chief military general of a conquered region was made it governor, he could not have interfered with civil administration. It was mainly in the hands of the local chief. Jimmis म्हणलेलं protected words, म्हणजे protected. Jimmis has agreed to pay taxes to the Khalifa. Jimmis का जे टॅक्स खलिफाला देण्यासाठी तयार असतात, ते जोडायला दिलेले आहेत. आपल्याला काही कीवर्ड्स. अरब कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध अँड ट्रिम विदाउट रिझल्ट, कुठल्याही निष्कर्षशिवाय तो आपल्याला विजयी असलेला दिसतो, ज्यातनं आपल्याला कोणत्याच प्रकारचा बेनिफिट काय, कारण त्याने दीर्घकाळ टिकणारं राज्य निर्माणच केलं नाही. दे वर नॉट क्रिएटेड द लॉंग टर्म, काय म्हणता येईल की जे काही हिज्ज आहे, यमन आहे, ते लॉंग टर्म टिकणाऱ्या काही गोष्टी त्यांनी तयार केलेल्या नाहीत. त्यामधलं काय ॲडेक्वेट म्हणजे काय सफिशियंट म्हणते. कंटेनमेंट, action of preventing the expansion of something. Dear shortage, throw light on, elucidate, endure, attempt, etymology, the study of sources and the development, suggest, opine, pronouncement, a formal and authoritative announcement or the declaration. Nearness म्हणजे काय proximity, tenacity, ability to grip something firmly, tiding information, repository, a place where things are stored, and a resounding, unmistakable, loud enough echo. Vanquished म्हणजेच defeated. Vanquished म्हणजे काय defeated. Vis-a-vis, in comparison to. हे आपल्याला या प्रकारचा आपला हा घटक संपला. अरबांचा असणारा मेकिंग ऑफ पार्लिमेंट, त्या सोर्सेस जे वापरले ते आपण बघितले. ओके, या पद्धतीने आपण अरब घराणं आपलं संपलेलं आहे. आता आपला जो सिलेबसमध्ये राहिलेला जो भाग आहे तो बघूया बघा काय दिसतं. नाव फ्रॉम टुमॉरोज विल टॉक अबाउट द सोर्सेस ऑफ मिडल इंडियन हिस्ट्री. उद्यापासून दिल्ली सल्तनत किंवा मिडल इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास आपण उद्याच्या लेक्चरपासून करायला सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपलं युनिट 3 संपलं. ओके, काही प्रश्न असतील तर विचारा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया बघा.
थँक्यू.